हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आज माझा हा फर्स्ट व्लॉग आहे. मी याच्या आधी पण चॅनल बनवलेले आहेत, पण यूट्यूबवाल्यांना माहीत नाही माझ्या काय प्रॉब्लेम आहे. माझ्यामुळे त्यांना माझा व्हिडिओ सगळे डिलीट झालेले आहेत. चॅनल पूर्ण गेला वाया. तर मी आता ठरवलं आहे की मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. हिंदीमध्ये होता आधी, पण काही हरकत नाही. मला झोप काही आली नाही अजिबात. माझे 1 वर्षाची जी मेहनत होती ती सगळी वाया गेली आहे. काही हरकत नाही, पहिल्यांदा पुन्हा ट्राय करूया. मला तर बोलता सुद्धा येत नाही आहे, खरंच सांगते मी. मला खूप त्रास होतो आहे माझं चॅनल ज्यावेळेस गेलं. फक्त कोणाचा तरी हॅशटॅग लावला होता मी, बस. TVYT स्टुडिओमध्ये, बाकी काही नाही. भरपूर व्हिडिओ होते, 300च्या वर होते. जाऊ द्या. पण आता मी फर्स्ट टाईम पुन्हा व्हिडिओ बनवणं स्टार्ट करते आहे, आणि तेही आपल्या मराठीमध्ये. मी आता खूप कंटाळली आहे व्हिडिओ बनवून. खरंच सांगते मी, मला खूप त्रास झालेला आहे. मला असं वाटते की माझा इतका छान चॅनल चालला गेला, त्यामुळे मला आता व्हिडिओ बनवण्याची हौस मौज आहे ना, ते सगळे निघून गेलेले आहे. कारण 2 वर्षाची मेहनत सगळी चालली गेली. आणखी एक चॅनल होतं जेवणाचं, कुकिंग चॅनल. तेही असंच निघून गेले. माहीत नाही कसं काय, मला काही समजत नाही. माझी काय चूक होते तेच मला कळत नाही आहे. माझ्या ह्याच्यावर कॉपीराईट आलं तर मी पटकन व्हिडिओ डिलीट करते, तरीसुद्धा असं का झालं मला काही कळत नाही. मला खूप टेन्शन आलं या गोष्टीचं. परत सुरुवात करते, कसं होणार काय माहीत नाही. बोलायची सुद्धा इच्छा होत नाही. जेवणसुद्धा, रात्रभर झोप नाही आली मला माझं चॅनल गेल्यामुळे. असू द्या, ठीक आहे. हिंदीमध्ये काय बनवायचं मला काही समजत नाही आहे, पण तरी ट्राय करते. कारण माझं हिंदीमध्ये होतं ना, मला ते खूप कॉन्फिडेंटली वाटायचं. असं नाही की मराठी भाषा मला आवडत नाही, माझी लँग्वेज मला भरपूर आवडते. पण हिंदीमध्ये जरा जास्तच ग्रोथ करतो ना व्हिडिओ, असं मला असं वाटतं. बघूया मराठी लोक किती सपोर्ट करतात ते. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ठीक आहे. मी मस्त तयार झाले होते, तर हे सगळं काढून ठेवलं आहे. असं रेडी झाले होते ना, त्यामुळे. तर हे बघा, असं सगळं सामान इकडे विस्कटलेलं आहे. मी बनवत आहे मॅगी. मला खूप भूक लागली आहे. मी रेडी झाले होते ना, मी म्हणलं चला मॅगी बनवूया. मॅगी बघून तोंडाला पाणी आलं असेलच तुम्हाला ना. मस्त भारी झाली होती मॅगी. ज्यावेळेस मी खाल्लं ना, त्यावेळेस खूपच मस्त झाली होती मॅगी. 1 नंबर टेस्टी. मग आता संध्याकाळी इंजेक्शन देणार आहे का पिंटे? ड्युटीवर येऊन का तिकडून येताना? तिकडून येताना देऊन दे ना मग. ते ॲसिडिटीच्या गोळ्या 5 आणि 1 इंजेक्शन, जे राऊंड मारून ठेवलं ना ते इंजेक्शन दे म्हणा, ठीक आहे. हे आमच्या घरचं गॅस शेगडी आहे. ती झाली होती खराब, तर त्याला बोलवलं, पण त्याने पण व्यवस्थित दुरुस्त करून दिलेली नाही असं मला वाटतंय. या गॅसाचे मोठा लोचस आहे, हो ना. हो ना. हे खालचं जे राहते हे 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 कायचं राहते? हे काय फायबर. बस शेगडी चांगले आहे. पाऊस कशाला येत असेल ना आता, काय काम आहे याचं. ढगाळ ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि तांदूळ वाळत घातलेत मी. काहीतरी बनवेल म्हटलं तर तांदळाच्या पीठ बनवून मस्त. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत वेट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता.